आमचा कारखाना महाडिक साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने चालवलाय. वाढीव कारखाना केला, विस्तारीकरण केलं, को जनरेशन केलं. चेअरमन जर निष्क्रिय असते तर 7,000 मतांना पार्टी आली असती का भीमा कारखान्याची. महाडिक आणि सभासद नातं अतिशय जवळचं आहे. कारण जवळचं नातं नसतं तर विरोधकाचं डिपॉझिट जप्त झालं नसतं. तिथं भीमा कारखान्यात ज्यावेळेस झाले तिथं सभासदाच्या हिताचंच बोलते. ज्यावेळेस कोल्हापूरला राजकारण असते त्यावेळेस ते खंबीरात नाही कोल्हापूरला राजकारण करत असताना त्यांना भीमाचं सांगायची काय गरज आहे. म्हणजे हे असलं माडकाचं दावायचं वेगळं आणि करायचं वेगळं कधी महाडिक साहेबांनी केलेलं नाही. आम्ही काय घाबरणारी माणसं नाही, आम्ही महाडिक साहेबाचे कार्यकर्ता आहे. जशा तसे उत्तर दिलं जाईल. महाडिक पॅटर्न आमच्याकडे चालतोय. सभासदामध्ये संभ्रम, कामगारात संभ्रम निर्माण करून येते. सभासद हा मुन्ना साहेबांच्या पाठीशी आहे. दर्शक हो नमस्कार. भीमा सहकारी साखर कारखाना आणि या साखर कारखान्यावरती होणारे आरोप आणि प्रत्यारोप याचा आता सोशल मीडियावरती खूप चांगल्या पद्धतीने आता व्हायरल व्हायला लागलेला आहे. आणि हीच गोष्ट खरी नेमकी काय आहे, वस्तुस्थिती नेमकी काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आता भीमा कार्यक्षेत्रामध्ये आलेला आहे. आता माझ्यासोबत इथं जर का आपण बघितलं तर ह्या कारखान्याचे सर्व सभासद आहेत. त्या सभासदांच्याकडून आपण आता कारखान्यावरती होणारे जे आरोप आहेत त्या आरोपांच्या विषयी बोलणार आहे, त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे आणि नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव शिवाजी शेंडगे. बर. गाव? पुळूज, बर. तालुका पंढरपूर. आम्ही कारखान्याचा सभासद आहे पहिल्यापासून फाउंडेशन सभासद आमचे आजोबा होते, तेव्हापासून मी स्वतः सभासद आहे. आता मला तुम्ही सांगा की पहिला माझा प्रश्न आहे की साहेब कारखाना व्यवस्थित सुरू आहे का? कारखाना खरं तर बघायला गेलं अगदी कारखाना चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. आणि ज्यावेळेस महाडिक साहेबाकडे सत्ता परिवर्तन झालं आणि महाडिक साहेबाकडे कारखाना आला त्यावेळेस महाडिक साहेबांनी इथला भरपूर प्रमाणात विश्वास सभासदांनी त्यांना चांगल्या मताने निवडून दिलं. आणि महाडिक साहेबांनी सुद्धा विश्वास संपादन करत असताना इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या सभासदाच्या हिताचे निर्णय घेण्याचं काम केलं. मग कारखाना वाढीसाठी खासदार साहेबांनी त्यावेळेस असणारा कारखाना मोठा केला. पहिला 2,500 कारखाना असताना परत जवळजवळ 5,000 टनी कारखाना म्हणजे जवळ 7,500 टनी कारखाना करण्याचं काम केलं. प्रकल्प कारखान्यावर विविध राबवण्याचं, कारण कारखान्यावर जोपर्यंत तुमच्या प्रकल्प येणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला जादा रेट देणार नाही. अशा पद्धतीनं त्याने एकंदरीत त्या वेळेच्या परिस्थितीत त्या वेळेचे निर्णय घेतले. खासदार साहेबांकडे ज्यावेळेस कारखाना आला त्यावेळेस 5 वर्षात साहेबांनी नवीन कारखाना उभा करण्याचं काम केलं. वाढीव कारखाना केला, विस्तारीकरण केलं, को जनरेशन केलं, म्हणजे लाईटीचं सुद्धा. आणि त्याचा फायदा सभासदांना व्हायला लागलेला आहे. आणि जे नावाजलेले महाराष्ट्रातले जे टॉपचे कारखाना आहेत, म्हणजे जसं तुमच्या कोल्हापूर भागात जे टॉपचे रेट दिले जातात त्या पद्धतीनं भीमा सहकारी साखर कारखान्याने रेट देण्याचं काम केलेलं आहे. तुमचा मुद्दा बरोबर आहे. बाय प्रोडक्ट असल्याशिवाय कारखान्याचा दर जास्ती देता येत नाही, हे मान्य आहे. पण मला सांगा की आता आरोप होत आहे की कारखाना मल्टीस्टेट करण्याच्या माग हे राजकारण आहे. आणि हे राजकारण काय आहे तर हा कारखाना महाडिक यांना त्यांच्या नावावरती करून घ्यायचा आहे. आणि सभासद जे त्यांच्या मर्जीतले सभासद आहेत तेवढेच फक्त त्यात ठेवायचे. जे विरोधी सभासद आहेत त्यांना काढून यात आपली एक हाती सत्ता ठेवण्यासाठी हे राजकारण सुरू आहे, असं एक आरोप आहे. खर तर हे ते जे आरोप करतात ते लोक खरं तर बालिश बुद्धीचे असतील मला असं वाटतं. कारण मी सांगण्यापेक्षा इथल्या भीमा परिवारातल्या जो सगळ्या भीमा परिवार जो आहे त्या विरोधकांचा 7,000 मतानं महाराष्ट्रातला रेकॉर्ड ब्रेक. तर कुठल्या कारखान्याचा पराभूत विरोधी पॅनलचं डिपॉझिट जप्त केलंय तर कुठल्या कारखान्यावर केलं, भीमा कारखान्यावर. त्या लोकांचा सगळा पराभूत झालेला आहे. आणि मल्टीस्टेटचा जर तो विषय निघत असेल, आता काही लोकांचं म्हणणं येतं मल्टीस्टेट खाजगी. आता ती पहिलं म्हणायची खाजगी करला, परत म्हणायला लागली मल्टीस्टेट केला. मल्टीस्टेट का केला तर असणाऱ्या केंद्रामधून जे येणाऱ्या योजना आहेत त्या योजनेचा भीमा कारखान्याला लाभ झाला पाहिजे. आणि ज्यावेळेस आता एखादी योजना जर आपल्या कारखान्याला लागू असतील कुठल्या सभासदाला नको वाटणार आहे. मला 4 पैसे मिळणार आहेत, प्रत्येक सभासदाच्या घरी आनंद साजरा होणार आहे, दिवाळी साजरी होणार आहे. त्यासाठी खासदार साहेबांनी हे निर्णय घेऊन आज मल्टीस्टेट करत असताना केंद्राच्या आणि खासदार साहेबांचं दिल्ली दरबारी मोठ्या प्रमाणात वजन आहे, त्याचा उपयोग होईल म्हणून मल्टीस्टेट करून आज सर्वसामान्य म्हणजे हे असलं माडकाचं दावायचं वेगळं आणि करायचं वेगळं कधी महाडिक साहेबांनी केलेलं आहे. महाडिक हे सुसंस्कृत विचाराचं राजकारणाचं घराणं आहे. कुठलं तरी ते कोणतरी येते, कोणतरी बातमी बनवते, इथले आमच्यातले 2-3 लोक काहीतरी वेगळ्या पद्धतीनं बोलते ती. खरं तर आम्हालाही बोलायला येतं, कशाही पद्धती खाल्ल्या थरावर उकणावरही बोलायला येतं. खरं तर कोल्हापूर भीमा परिवारात जर सांगायचं झालं तर आमचा कारखाना महाडिक साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने चालवलाय. कारखान्यावर कुठलाही प्रोडक्ट नसताना चांगल्या पद्धतीनं रेट देण्याचं काम जवळजवळ आता
3,000च्या आसपास आता- रेट दिला भीमा कारखान्याने. होय, पण आता सभासदांचं जे काही बिलं आहेत ती काढलेली नाहीत, कामगारांची बिलं काढलेली नाहीत असा आरोप आहे. हो का, कुठल्याही सभासदाचं मला वाटतं शेवटच्या 15 वड्याची मोजक्या नावा बोटावर मोजणे इतक्या शेतकऱ्यांची बिलं राहिली असतील. ते राहिले असतील म्हणजे काय संबंध महाराष्ट्रातले ते देऊन टाकलेत, काही ठुले नाहीत. ते काय म्हणजे आम्ही ठुले असतील असं रुपये एकाही सभासदाचे ठुले नाहीत आणि प्रत्येकाला आम्ही देणं बंधनकारक आहे. आणि आता राहिला विषय तो कामगाराचा, तर कामगारांच्या ज्या चालू सीझन मध्ये लोक कामाला होती त्या सगळ्या लोकांचा पगार देण्याचं महाडिक साहेबांनी काम केलेलं आहे. तरी भीमाच्या बाबतीत तुम्ही विचारलेला प्रश्न असेल, जो कारखाना बंद काळात असतात, खरं तर कारखान्याला नैसर्गिक आपत्ती खूप मोठ्या आल्या, त्यात कारखाना कित्येक दिवस बंद राहिला. पण त्या बंद अवस्थेत असणाऱ्या कामगाराच्या काही पगारी मोजक्या किंवा ठराविक राहिलेल्या असतील ते सुद्धा महाडिक साहेबांनी सांगितले की त्याला देणं बंधनकारक आहेत. आणि महाडिक ह्या गोष्टीला निश्चित त्या कुठल्याही कामगाराचं 10 रुपये सुद्धा ठेवलं जाणार नाहीत आणि प्रत्येक कामगाराचं पै ना पै हे महाडिक साहेब देणार आहेत. निवडणुकीच्या काळामध्ये जे काही आश्वासनं दिली होती ती आश्वासनं पाळायला जमलेली नाहीत. चेअरमन निष्क्रिय आहे अशा पद्धतीचं आरोप आहेत ते सुरू आहे. असं कोण म्हणतं? चेअरमन निष्क्रिय आहेत असं कोण म्हणतं? विरोधक म्हणतात. मग चेअरमन जर निष्क्रिय असते तर 7,000 मतांना पार्टी आली असती का भीमा कारखान्याची? अरे आज नवीन चेअरमन झालेत, युवक चेअरमन आहेत, काम करत असताना योग्य निर्णय घेतला का थोडा लोकांना पटत नसतोय. करेक्ट कार्यक्रम आहे त्यांचा, एकदम व्यवस्थित कार्यक्रम आहे, व्यवस्थित नियोजन आहे. मला सांगा, चेअरमन निष्क्रिय असते तर आज त्यांनी भीमा कारखाना साहेबांनी 2,500चा 7,500 टन केला. त्याच्यानंतर को जनरेशन केलं. आयुष्यात या भीमा कारखान्यावर कधी को जनरेशन नव्हतं. तुमचा वाढीव कारखाना केला नव्हता, ते केला. ते करत असताना थोडं नैसर्गिक आपत्ती येत असते. आपला स्वतःचा प्रपंच करत असताना नैसर्गिक आपत्ती येते. मग तो कारखाना आहे, 20-25 हजार सभासदा तो प्रपंच आहे. तो चालवत असताना, गाडा चालवत असताना मागे पुढे थोडं होत असते. दुसरी गोष्ट राहिली काय, आता नवीन चेअरमनवर बोलतात काय चुकीचं केलं त्यांनी, त्यांची शेतकरी बिलं दिलेत. काही नसताना आपल्या कारखान्याकडे 29 रुपये रेट दिला त्यांनी आणि 28 रुपये खात्यावर जमा आहेत. आता राहिलेले 100 रुपये द्यायला त्यांनी जनरल मिटिंगला मध्ये जाहीर केले, ते देणार आहेत. आणि आता नवीन प्रकल्प राबवला आहे चेअरमन साहेबांनी मोठा, 2.5 लाख लिटर KLP डिस्लरी प्रकल्प उभा करला आहे. त्याचं काम लवकरच चालू केलं जाईल, मुख्यमंत्री साहेबाला बोलवून ती नियोजन चालू आहे. मग कारखाना वाईट किंवा चेअरमन वाईट कशावर वाईट? आरोप आहे की आता महाडिक फॅमिली वगैरे गेलं तर परदेशात फिरते, ही कारखान्याच्या जीवावरती सभासदांचे जे पैसे आहेत, या लोकांचे जे पैसे आहेत, ते पैशाचा फायदा घेतात आणि त्याच्यावरती ही बाहेर जाऊन फिरते असा आरोप करायला लागले. त्याच्यावर तुमचं काय मत आहे? एक आता महाडिक घरंदाज खानदानी श्रीमंत आहेत, ते त्यांचं माप कुणी काढू नये. उद्योग आहेत त्यांचे एवढे मोठे, भरपूर उद्योग आहेत. काय नाही त्यांच्याकडे कमी आहे. ते असे फिरायला वगैरे सभासदा पैसे त्यांना किंवा वापरायला किंवा कारखाने पैसे वापरायचे काय करतात? त्यांनी स्वतःचे प्रॉपर्टी लिहून दिले कारखान्यासाठी, लोकांचं चांगलं करण्यासाठी किंवा लोकांची बिलं देण्यासाठी स्वतःचे प्रॉपर्टी लिहून देणारे माणसं आहेत. ते असे लोकांच्या पैशावर कधी फिरणारी ती माणसं नाहीत, ती फिरणार पण नाहीत. तुमचं काय मत आहे? कारखाना व्यवस्थित सुरू आहे? होय, एकदम व्यवस्थित चालू आहे. बिलं दिलेत, प्रत्येक वर्षी रेग्युलर बिल आहेत. प्रत्येक वर्षी सभासद, आता कामगाराचा विषय आहे, कामगाराचे चालू का सीझन मध्ये जे कामगार असतात, कारखाना ज्यावेळेस चालू असतो त्यावेळेचा जो पगाराचा दिलेला आहे, ज्यावेळेस नैसर्गिक आपत्तीमुळे कारखाना बंद आहे किंवा हाफ सीझनचा जो पगार आहे तो राहिलेला आहे, तेही देण्यास कटिबद्ध आहेत खासदार साहेब, चेअरमन साहेब. आम्ही 1 रुपया ठेवणार नाही म्हणून सांगितले त्यांनी जनरल मिटिंगला मध्ये. पैसेही देणारच, पैशाचा विषय नाही. दुसरा राहिला विषय कुठला, आता कोल्हापूरचे काय लोक इकडे कोल्हापूरचं राजकारण चालू असताना भीमाचं बोलतात, इकडे भीमाचा प्रचार तिकडे करतात आणि भीमाकडे आल्यानंतर कोल्हापूरचा प्रचार करतात. कोल्हापूरला तिथं काय असेल, गोकुळ दूध संघ असेल किंवा कारखाना असेल किंवा आमदारकीचे इलेक्शन असेल, नगरपालिका, तिथलं तिथं बोलाव ना, तिथले मुद्दे तिथे काढले पाहिजेत. आणि इकडे ह्या भीमा कारखाने मुद्दे घेतले पाहिजेत. तिकडलं राजकारण चालू असताना हिकडलं बोलायचं आणि हिकडलं राजकारण चालू असताना तिकडे कोल्हापूरला ज्यावेळेस राजकारण चालू त्यावेळी भीमाच बोलायचा अधिकार नाही. तिथं बघावं ना. तरी एकाने सांगितलं होतं की इकडे जाऊन महाडिक तिकडे केलेलं सांगतात, तिकडचं इकडे सांगतात, इकडे आम्ही असं केलं तसं केलं असा पण आरोप केलेला आहे. महाडिक साहेबांनी तसं कधीच सांगितलेलं नाही. बरं, तिथं भीमा कारखान्यात ज्यावेळेस चालतील तिथं सभासदा हिताचंच बोलतात. ज्यावेळेस कोल्हापूरला राजकारण असते त्यावेळेस ते खंबीरात नाही कोल्हापूरला राजकारण करत असताना. त्यांना भीमाचं सांगायची काय गरज आहे? कधीच सांगणार नाही, कधी सांगितलं असं दावा. तिथं कमी नाहीत ते, त्यांनी बाकीच्या कारखान्यावर बोलायला त्याला अधिकारच नाही आणि बोलून नाही पण त्यांनी. आणि तसं बोलायला तर जशाच तशी उत्तर द्यायला आम्ही समक्ष आहे. काय म्हणजे आम्ही काय घाबरणारी माणसं नाही, आम्ही महाडिक साहेबाचे कार्यकर्ता आहे. जशाच तसे उत्तर दिलं जाईल. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव कसं?
शिवाजी लोमटे. ओव्हरऑल जर का ह्या सगळ्या पार्श्वभूमी जर का ह्या कारखान्याची बघितली तर महाडिक आणि सभासद हे नातं कसं आहे आणि महाडिक आणि कामगार हे नातं कसं आहे ते सांग. महाडिक आणि सभासद नातं अतिशय जवळचं आहे. कारण जवळचं नातं नसतं तर विरोधकाचं डिपॉझिट जप्त झालं नसतं. आणि कामगाराचे राहिला प्रश्न तर काही रिटायर कामगार जे जुने आहेत ती त्यांच्या विचाराची होती, विरोधकांच्या विचाराची आहेत. ते रिटायर कामगार काय करते ते काय तर थोडे आतले जे त्यांचे कोण नातेवाईक आहेत, कोण तर थोडा जवळचा आहे त्याला फुस लावायचे. चल तुझे पगारी राहिले त्या कुठल्या हाफ सीझनच्या पगारी पूर्ण दिलेले आहेत. हाफ सीझनच्या पगारी ज्या वेळेला आता काही नैसर्गिक आपत्तीनं कारखाना थोडा कमी क्रशिंग झालेलं 1-2 वर्ष. आणि मला तुम्हाला दुसरं एक सांगायचं कोल्हापूर भागातल्या लोकांना, तुमचा जसा बारमाही सदन भाग आहे, कधीच तुम्हाला दुष्काळ नाही, कधी पाण्याची कमी नाही, पावसाची कमी नाही, तसं इथं परिस्थिती नाही. इथं काय होतंय, प्रत्येक 2-4 वर्षाला दुष्काळ पडतो इथं. त्यावेळेला कारखान्याचं क्रशिंग कमी होतं, त्यावेळेला गाळप कमी होतं, त्यावेळेला कारखान्याला तोटा येतोय, तुम्हाला सगळ्या सदन माणसाला कळते. तर ते तोटा आल्यानंतर थोडं कमी जास्त होतं, आपल्या प्रपंचात कमी जास्त होते तसं होतं. त्यावेळेला काय झालेलं आहे, जी हाफ सीझन असतो बसून कामगार असते ते त्यावेळेच्या काही थोड्या पगारी तटलेल्या आहेत, सीझनच्या पूर्ण पगारी दिलेल्या आहेत. आणि जवळजवळ 99% कामगार हे चेअरमन साहेबांच्या पाठीमागे आहेत. त्यांचं साहेबांचं एकदम अतिशय चांगलं नातं आहे. नमस्कार, तुमचं नाव कसं? माझं नाव लिंगराज शेंडगे. बस तुम्हाला काय वाटतं हे एकंदरीत विषयावरती, कामगारांच्या पगारावरती असेल, महाडिकांच्या पूर्ण फॅमिलीवरती असेल आणि केलेले हे काही जे आरोप आहेत, आता ह्यांचं मत आहे की हे बिनबुडाचे आरोप आहेत. मी म्हणतो की हे आरोप आहेत, त्या आरोपांवरती तुमचं काय मत आहे? हे सगळं आरोप बिनबुडाचे आहेत. तिथं सोशल मीडियावर टीका व्हायला लागलेत की भीमा कारखान्याच्या कामगारांच्या पगारी थकल्यात वगैरे. असं काही झालेलं नाही. कामगाराच्या सगळ्या पगारी ऑफ सीझनच्या सोडून सगळ्या पगारी झालेल्या आहेत. आणि बिनबुडाचे आरोप कोल्हापूरच्या सोशल मीडियावर चालू आहेत. पण त्यांना आम्ही एक सांगू इच्छितो की इथून पुढे आम्ही महाडिक साहेबांचे कार्यकर्ते आहे. इथून पुढे जर त्यांनी असं सोशल मीडियावर जर काही एकाच दोन करून सांगायचा प्रयत्न केला तर आम्ही सुद्धा सोशल मीडियावर त्याचं प्रत्युत्तर देऊ. आम्ही काय कुठली यंत्रणा वगैरे काय नाही, आम्ही महाडिक साहेबाचे महाडिक पॅटर्न आमच्याकडे चालतोय आणि त्याप्रमाणे आम्ही उत्तर इथून पुढच्या काळात देऊ. बोला. चुलीत पाणी ओतायचं काम खरंच त्या माणसाने केलेलं आहे. तर असं काय तुम्ही करू नका, आम्हाला त्यांना सांगणं आहे. तुम्ही तुमच्या तिथलं बघा. इथं महाडिक साहेब सक्षम आहेत, त्यांची 3री पिढी आज इथं सक्षम आहे बघायला. कारण आमच्या आजोबापासून आम्ही महाडिक साहेबांसंग आहे. आमच्या आजोबाला दादानी मदत केली, आमच्या वडिलाला खासदार साहेबांनी मदत केली. आज विशुभैया अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहेत. ते आम्हाला मदत करायत, आम्हाला लोकांना मार्गदर्शन इथं करत आहेत, इथं काम देणार आहेत, काम दिलेलं आहे लोकांना. आणि ते मला दुसरा एक तुमच्या ह्याच्या मुद्द्यावर सांगायचं आहे की ती महाडिक फिरते म्हणून सांगते भीमा कारखान्या ह्याच्यावर. ती 3ऱ्या-4थ्या पिढीपासून ती गर्भ श्रीमंत माणसं आहेत. सभासदामध्ये संभ्रम, कामगारात संभ्रम निर्माण करून येते एवढं त्यांना सांगणार विरोधकांना. ज्यावेळेस महाडिक साहेबांकडे सत्ता आली त्यापासून जे विरोधक आहेत पहिल्यापासून जे त्यांच्याकडे 25-26 वर्ष सत्ता होती. महाडिक साहेबांकडे कारखाना नव्हता, त्यांच्या वडिलांनी काढला कारखाना. एक 5-6 वर्षानंतर ज्यावेळेस उजनी धरण चालणं होतं, पाण्याची परिस्थिती वाईट होती, हे सगळं करत असताना कारखाना थोडासा हे आला, ते प्रशासक आला, त्यानंतर ते कारखाना दुसऱ्या ताब्यात गेला. त्याला आम्ही लोकशाही मार्गाने आम्ही हे केलं बाबा, मान्य केलं बाबा, लोकांनी कारखाना त्यांना निवडून दिला. त्यामुळे आम्ही लोकशाही मार्गाने 20-25 वर्ष आमच्या साहेबांनी काही लक्ष घातलं नाही. ज्यावेळेस कारखाना चालू व्हायचा आहे त्यावेळेस मानवनिर्मित बरोबर अडचणी आल्या. सोशल मीडियावर बरोबर कालवा करायचा. काय कालवा करायचा? भीमाचा असा आहे, भीमाचा तसा आहे, भीमा अमुक माणसाला चालवायला दिलाय. अरे कोण म्हणतं चालवायला दिलाय? तुम्ही बघा, सक्षमत महाडिक चालवायला. तुम्ही असं उगा काय तर म्हणजे काय करायचं हे तर भीमा कारखान्याचं गाळप कमी हो, सभासदाचा गैरविश्वास हो, म्हणजे सभासदाला उगाच विनाकारण शंकेच्या ह्याच्यात करायचं तसं नाही. तुम्ही असं काय तर करू नका आणि करायच्या भानगडीत पडू नका. सभासद हा मुन्ना साहेबांच्या पाठीशी आहे, सभासदाचा विश्वास आहे. तुम्ही असलं काहीतरी करण्याचा अर्थ नाही. ह्यांना कायमच असं आहे, भीमा कारखाना बंद पडला पाहिजे, चालू द्या ना. विरोधकाकडे आहे ना कारखाना, सक्षम चालू द्या ना. तुमच्याकडे कारखाना आहेत, आम्ही कधी तोंड घातलं का त्याच्यात? तुमच्या पद्धतीने तुम्ही चालवताय. महाडिक साहेबांकडे कारखाना आहे, चालवा ना, चालू देईल ना ती. तुम्ही कशाला हे सांगताय? ज्यावेळेस इलेक्शन लागेल, 5 वर्षानंतर इलेक्शन लागेल, त्यावेळेस तुम्ही या ना, आमच्या चुका सांगा ना. सभासदाला आमच्या चुका सांगा. तुम्हाला लोकशाही मार्गाने अधिकार आहे तो. पण आता विनाकारण लोक कारखाना चालवत असताना, सगळं हे करत असताना तुम्ही विनाकारण सोशल मीडियावर 1-2, 2-3 काय लबाड सांगता, करू नका. असलं करायच्या नादी लागू नका. जर करायला नादी लागला तर आम्ही सोशल मीडियावर करणार नाही.
आम्ही डायरेक्ट हे करणार. तर भीमा सहकारी साखर कारखाना या कारखान्यावरती असणारे आरोप आणि त्या आरोपांच्या विषयी असणारी जी काही सभासदांची जी काही मतं आहेत ती आपण आता जाणून घेतली आणि ह्या लोकांनी अतिशय प्रखरपणे ही त्यांची काही मतं आहेत ती मतं या ठिकाणी मांडलेली आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथे थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामॅन सचिन वारीकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद.